नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। उत्तर पूर्व भारत आणि केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान विभागाची माहिती। पुढील 10 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार। जालना जिल्ह्यातील भातखेडा, म्हसला आणि आसपासच्या दुष्काळग्रस्त भागाची विजय वडेट्टीवारांकडून पाहणी। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची सरकारकडे मागणी। सोलापूरमध्ये गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन। गढूळ पाणी बॉटलमध्ये भरून महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनात नेलं। भीषण दुष्काळामुळे आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता। आचारसंहिता शिथिल झाल्यास दुष्काळावरील उपाययोजनांना गती मिळणार। बारामती शहरात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा। निराडाव्या कालव्यात मर्यादित पाणीसाठा असल्याने आवर्तन बंद। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं भीषण सावट। ग्रामीण भागातल्या अनेक गावांमध्ये जलसंकट। गावकऱ्यांची टँकर सुरू करण्याची मागणी। धाराशिवच्या सिना कोळेगाव प्रकल्पात केवळ 7% पाणीसाठा। परंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर। अमरावतीत पाण्याची भीषण पाणी टंचाई। विहिरींनी तळ गाठल्याने पाण्यासाठी महिलांची पळापळ। जीव धोक्यात घालून टँकर आल्यानंतर धक्काबुक्की करत विहिरीतून पाणी काढण्यासाठी कसरत। विदर्भासह नागपुरात उष्णतेच्या लाटेच्या तीव्र झळा। नागपुरात 48 तासांमध्ये उष्माघाताने 10 जणांचा मृत्यू। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातील 32 गावांमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं ग्रामस्थांचं चक्काजाम आंदोलन। शेलू बाजार उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या या गावांना सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी। नाशिकच्या लासलगावमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी सुरू। 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवत ग्राहकांच्या हितासाठी किंमत स्थिर। लातूर जिल्ह्यातल्या गोदरीत वादळी वाऱ्याने फळबागांचं नुकसान। 2.5 एकरावरील केळीची बाग जमीनदोस्त। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याच्या दरात वाढ। हरभऱ्याच्या प्रति क्विंटल दर 5 ते 5,500 एवढ्यावर स्थिरावलाय। बीडच्या वडवणी तालुक्यातील बाहेगावांमध्ये दुष्काळामुळे शेतकरी संकटात। शेतकऱ्यांना जेसीबीच्या सहाय्यानं लिंबूची बाग उपटली। बीडच्या आष्टी तालुक्यातील शिरापूरमध्ये सेंद्रिय आंबा उत्पादनातून शेतकऱ्याला 8 लाखांचं उत्पन्न। सेंद्रिय पद्धतीने पिकलेल्या केशर आंब्याला बाजारात मोठी मागणी। नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 अंशावर। वाढत्या तापमानाचा पपई बागेला फटका। पपईची बाग सुकल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नांदेडच्या बिलोलीमध्ये शेतकऱ्याने माळरान जमिनीवर शेवगा शेती फुलवली। शेवगा लागवडीतून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न। शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना पक्कं बिल घ्यावं। शेतात बियाणं आणून देणाऱ्यांकडून बियाणं खरेदी करू नका। फर्टिलायझर असोसिएशनचं शेतकऱ्यांना आवाहन। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात 47 पाकिटं बोगस कापूस बियाणं जप्त। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची कारवाई। आरोपी विरोधात तेल्हारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 75 दिवसांपासून बंद असलेलं विठुरायाचं चरण दर्शन 2 दिवसांनंतर सुरू होणार। मंदिर गाभाऱ्याचं पुरातन दृश्य पाहण्याची भाविकांना प्रतीक्षा 2 जूनला संपणार। जळगाव जिल्ह्यातील 40 गावच्या गिरणा नदीपात्रात पिण्यासाठी आवर्तन सोडलं। नदीपात्रात पाणी आल्याने जमादामधील बंधारा ओव्हरफ्लो। परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला। सोलापूर जिल्ह्यातील लक्ष्मी मिलची ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त। चिमणी धोकादायक असल्याच्या पालिकेच्या अहवालानंतर कारवाई। वाढत्या उन्हाचा रक्तदानावर परिणाम। बीजीडब्ल्यूच्या रक्तपेढीत 4 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा। आरोग्य विभागाकडून गोंदियात शिबिर वाढवण्यावर भर। अहमदनगरतील शिर्डीमध्ये साई भक्तांच्या सोयीसाठी नवीन दर्शन रांगेत लाडू प्रसादासाठी विक्री काउंटरची सुरुवात। भाविकांच्या मागणीनंतर साईबाबा संस्थानचा निर्णय। नागपुरातून मुलांच्या खेळण्यातील चिल्ड्रन बँकेच्या नकली नोटा जप्त। महाराजबाग परिसरात बर्डी पोलिसांची कारवाई। 5 आरोपींना पोलिसांकडून अटक। 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख मिळवण्याचा आमिष। छत्रपती संभाजीनगरच्या कमल तलावातील अतिक्रमण जमीनदोस्त। आयुक्तांच्या आदेशानुसार एकूण 6 मालमत्तेवर कारवाई। नाशिकच्या नंदिनी नदीतील वाळू चोरी रोखण्यासाठी 36 सीसीटीव्हींची नजर। सीसीटीव्हीद्वारे वाळू चोरी रोखण्याचा राज्यातील पहिलाच उपक्रम। वाळू चोरी रोखण्यासाठी स्थानिकांनी केलेल्या लढ्याला यश।
नांदेड शहराच्या नवघाट परिसरात तरुणाकडून गावठी पिस्तुलासह 2 कारतूस जप्त. गुन्हे शाखेच्या पथकाकडून सापळा रचत आरोपीला अटक. पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये खून करून पसार झालेल्या आरोपीला भोरमधून अटक. सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई.